नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी बनवायला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे. डिझाईन कशी बनवायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओ छान अशी सुरुवात करा. हे बघा, पूर्ण उंची घेतली आपण 13.5ची. 9.5ची घ्यायची आहे आपल्याला घडी. 2.25 इंचाची घ्यायची आहे आपल्याला गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकाच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. नंतर कोपऱ्यामधून आपल्याला मोजायचं आहे 1.25 इंच अंतर आणि छानपैकी मागच्या मोंड्याचा हा आकार आपल्याला देऊन द्यायचा आहे. नंतर आपल्याला घ्यायची गळा उंची घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे. तर आपण इथे घेणार आहे 9.5 इंच. गळा रुंदी घेणार आहे आपण 2.25 इंचाची आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला इथे पानाचा आकार द्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही, ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे वरती काय करायचं, थोडंसं रेषेच्या 1/2 इंच बाहेर अशी रेष मारून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले पानाचा आकार कसा द्यायचा ते. तर बघा, आता कॅनव्हास घ्यायचा, डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवायची आणि इथे सेंटरला पिन लावून घेतली की एक सेंटरला आपल्याला ही रेष मारून घ्यायची. बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला रेष मारायची आहे. रेष मारल्यानंतर जसा आपण कपड्यावर गळा आखलाय तोच गळा कॅनव्हासवर उमटवून घ्यायचा आहे पेनाच्या सहाय्याने. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता जी रेष आपण मारली त्या रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून आणि बाकीचं कॅनव्हास आपल्याला कट करून घ्यायचं आहे. नंतर आपण आता ब्लाऊज पीस घेतला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि मोंड्याचा जो आकार होता तो आपण कट करून घेतला. बघा, कॅनव्हासला आपण सेंटर काढला आणि अस्तरलाही सेंटर काढला. आता पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर आथरायचं आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे कॅनव्हास, ज्याला आपण गळा तयार केला आहे ते. सेंटरवर सेंटर ठेवायचा आणि अगदी व्यवस्थित असं सरळ बरोबर ते कॅनव्हास ठेवून जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, इथे जिथे टोक आहे तिथे सुई खाली ठेवायची, नंतर कपडा फिरवायचा म्हणजे टोक आपोआप निघतं. पिना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे कॅनव्हासचा तो पूर्ण आपल्याला घ्यायचा आहे कट करून. नंतर आपल्याला नॉचेस द्यायचे, जागजागी असे थोडे थोडे कट मारून घ्यायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची तितकीच आपण खात्री करून घ्यायची आहे. बघा, अस्तर आणि कॅनव्हास आपण मध्ये पलटी मारला आणि वरतून आपल्याला ही दाब शिलाई आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे आपला गळा जो आहे तो परफेक्ट असा तयार होईल. अगदी व्यवस्थित असं सावकाश असा हाताने फिरवून आणि मग आपल्याला ती दाब शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सुंदर असा आपला गळा तयार झाला. कपड्याला पलटी मारायची आणि अस्तर पूर्ण सगळीकडनं हे जोडून घ्यायचं आहे. बघा, सगळं अस्तर आपलं जोडून झालं. उरलेला जो कपडा आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे. आणि लगेच आपल्याला टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी लावण्यासाठी आपण एक बाजूने तिला फोल्ड केलं, वरतून अशी ठेवून तिला शिलाई मारायची. सेंटरला आलं की एक चुनी पाडायची, म्हणजे काय होईल, ब्लाऊज घातल्यानंतर पाठीचा भाग वरती तरंगणार नाही. पट्टीवरती दाब टीप द्यायची, पुन्हा पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची.
बघा अगदी सुंदर असा आपला मागचा भाग तयार झाला आहे. त्याच्यावरती आपण एक लेस लावूया. तुम्ही कोणतीही लेस लावू शकता. आपण इथे गोल्डन लेस वापरत आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. बघा आपण इथे 3 बाय 3 असे चौकोनी तुकडे घेतलेले आणि जसं माझ्या हाताकडे लक्ष द्या त्याचप्रमाणे आपल्याला ही डिझाईन बनवायची. असे खूप सारे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आपण हे बनवून घेतलेले आहेत. तर बघा इकडनं आपल्याला असे पानं लावायचे आहे आणि इकडनं आपल्याला तीच डिझाईन वापरून वेगळी डिझाईन तयार करायची. बघा आता जे आपण डिझाईन बनवली त्याची जी ओपन बाजू आहे ती आपल्याकडे करायची आणि हे साधारण अर्धा इंच अंतर सोडून आणि हे लावून घ्यायचे आहेत. आपल्याला जशी रेष मारली त्याच्यावरती हे लावून घ्यायचे. बघा आपण सेंटर पर्यंत हे लावलंय. त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा आपली लेस सुद्धा लावून झाली. इकडनं आपल्याला पुन्हा आता एक रेष मारून घ्यायची आहे आणि डिझाईनचे ना आपल्याला असे पानं तयार करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे असे 2-2 आपल्याला पानं लावून घ्यायचे आहेत. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजचे रोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येणार आहे. नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा आपली डिझाईन सुद्धा लावून झालेली आहे. त्याच्यावरती सुद्धा आपण एक सेंटरला अशी लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल आपली ती डिझाईन जी आहे तिचा आणखी लुक वाढेल. बघा इथे लेस कट केली आणि मध्ये फोल्ड करून तिला एक शिलाई मारून घ्यायची. लेसला आपण डबल शिलाई मारायची आहे, म्हणजे दोन्ही कडेला लेसच्या शिलाई मारून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग छान येते. बघा अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली की आता आपल्याला इथे लटकन बनवायचे आहेत. तर बघा असं चौकोनी हे केलं आपण आणि मध्ये प्लेटा पाडून त्याचं असं पान तयार केलं आहे. बघा नंतर हा जो चौकोन आहे त्याला अशी सेंटरला तिरपी एक रेष मारून घेतली ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात आणि सेंटरला हे पान ठेवून आपण त्याच्यावरती एक शिलाई मारून घेतली. नंतर हा कपडा असा फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारायची, नंतर ते ओपन करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची आणि त्याच शिलाईवरती आपल्याला एक लेस लावून घ्यायची. आणि आता अगदी कमी वेळात अगदी सुंदर असं लटकन आपलं तयार होणार आहे. बघा छान असे लटकन आपले तयार झाले. लटकन आपण लगेच लावून घेणार आहेत कारण आपल्याला मणी सुद्धा लावायचे आहेत.
बघा आता आपल्याला मणी लावायचे आणि मणी कुठे कुठे लावायचे हे तुम्ही लक्षात घ्या. हे बघा, हे याप्रमाणे असं खाली हे करायचं, त्याचं टोक दाबायचं आणि त्या टोकावरती आपल्याला एक एक मणी लावत चालायचं आहे. म्हणजे त्याचं काय होईल, ही चौकोनी अशी डिझाईन तयार होणार छान. असे ते पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती हे मणी लावून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इकडे सुद्धा आपल्याला जे पानं बनवले आपण, त्या पानाच्या टोकावरती एक एक मणी लावून घ्यायचं आहे. असे पूर्ण पानांना आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला सगळ्या पानांना मणी लावायचे आहेत. बघा, आपले मणी लावून झाले आणि नॉट सुद्धा आपण बांधून पाहू. तर आपलं फायनल लुक ब्लाऊजचा कसा दिसणार आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली आजची डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला ते छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.